तर डी-मार्टमध्ये गेलते, पण हे असले फ्रोझन फूड्स मी कधीच आणत नाही. पण ह्यावेळेस सोहम खूपच जिद्द करत होता. तर त्यामुळे मी ना हे जे बटॅटो फिंगर चिप्स असतात ना, तर ते आणले. तर ह्याच्यामध्ये अगदी क्वांटिटी थोडीच होती आणि ₹35ला काहीतरी होता आणि ह्याचे काप बघा ना, केवढे मोठे-मोठे आहेत. पण मनात कुठेतरी भीती वाटत होती, की हे असलं फ्रोझन द्यायचं का मुलाला? पण तो ऐकतच नव्हता. मी म्हटलं, "ठीक आहे, कधीतरी चालतं." तेल ओतून घेतलं पातेल्यामध्ये आणि त्याची एक्साइटमेंट बघतायत ना, महागच थांबलेला आणि लिटरली ते एवढं तेलामध्ये टाकलं ना, एवढं उडत होतं ना, पाण्यासारखं झालं कारण ह्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावं लागतं, नाहीतर त्याच्यावरची पूर्ण कोटिंग निघून जाते. तर हे मस्तपैकी आता तेलामध्ये मी तळून घेते. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, की आपण घरी तयार केलेले हे चांगले का हे चांगले? तर ऑब्व्हियसली हेच चांगले, पण कधीतरी मुलं खूप हट्ट करतात, पण त्यांच्यासाठी हे घ्यावंच लागतं. पण मी त्याला हे नुसते खायला दिले नाही. मी त्याला ना तळताना ना आटच घातलेली, की बाबा तू जर जेवणाबरोबर खात असशील तरच हे देणार आणि हा डी-मार्टमधून त्यानं काल टी-शर्ट घेतलेला आणि भरपूर म्हणजे क्वालिटी छान होती टी-शर्टची. चला बाय.